कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय. चला, थोडंसं विस्मरण सुरुवातीपासूनच चाललेलं आहे, काय हरकत नाही. का तर ही प्रवचनाची सेवा कसं आलेली आहे, सुवासिनीनी कुंकवाला कधी नाही म्हणू नये अशा बेसवर घेतली गेलेली आहे. आता असं का म्हणाल तर मागच्या वर्षी बाळाला घेऊन केलेली आहे. आज बाळ माझ्या बरोबर आलेलं आहे आणि बाळाला बघून सेवा करताना मी पहिला श्लोक विसरून गेलेली आहे. आता हे सगळं स्पष्ट का बोलते, कारण तुम्ही सगळे ज्ञाती मंडळी आहात. अगदी त म्हणतात आकाला ओळखणारे आहात आणि मी प्रवचन नाही करणार आहे, मी गुरुसेवा करणार आहे. आणि गुरुसेवेत थोडं इकडं तिकडं झालं तरी चालू शकतं. का तर फार म्हणजे फार आता वर्ष झालं आणि एक सेवा केली, पण बघा ना, 100 मूर्खांच्यात बोलणं सोपं असतं, पण एकट्या ज्ञानीपुरुषांच्या समोर बोलणं फार अवघड आहे. आणि इथं तर महासागर बसलेला आहे आणि त्यांच्या पुढं बोलणं फारच अवघड आहे. कारण माझ्यासारखे इवन माझ्या गुरुदेवांचे शिष्य असणारे गुरु बंधू खूप खूप ज्ञानी मंडळी माझ्यासमोर दिसत आहेत आणि त्याच्यामुळं मी नमनाचा श्लोकच विसरून गेलेली आहे. असं आपलाच गुरु भक्त मंडळ आहे, आपलाच परिवार आहे. जे काय असेल ते तुम्ही समजून घेणार आहात. कारण असं असतं ना, पहिलीतल्या मुलाला पहिलीचा अभ्यास खूप अवघड वाटतो, पण जो दुसरीत जातो ना त्याला पहिलीचा अभ्यास सोपा वाटतो. ब्रह्मचारी असताना आत्ता जे समर्थ महाराजांनी प्रवचन केलं, खूप सुंदर प्रवचन केलं महाराज, खूप छान. असं बसून वाटत होतं की यार उगाचच मी सेवा घेतली असावी, हेच प्रवचन अजून पुढं चाललं असतं तरी पण चाललं असतं. का तर मी काय बोलणार आहे, इथं सगळे वेदांताचे वेदांत सार खूपदा चाखलेले आहेत, खूपदा त्यांनी श्रवण केलेले आहेत आणि तेच सगळ्यांना आवडणारी अशी मंडळी आहेत आणि त्याच्यात मी बोलणार. खरं खूप सुंदर प्रवचन सांगितलं आणि आता मला बोलायचं, आता मला प्रश्न निर्माण झाला की मी ओवी कुठली घेऊ आणि श्लोक कुठला घेऊ आणि त्याहून जास्त मी तुम्हाला काय सांगू. कारण आता जी काय बोलेल ना ते या व्यासपीठावर बसल्यावर जे मुखातून निघल ते बोलणार आहे. यावेळेस थोडं सुद्धा वेळ चिंतनाला मिळाला नाही. आता तुम्हाला माहिती आहे, नंदलाला घरी आला की काय होत असतं, माता माऊल्यांना सांगायची गरज नाहीये. तसं माझं बाळ खूप छान आहे, राघव नाव आहे त्याचं. तो देतो करून, पण आईलाच वेळ घावत नाही की घेऊन बसावं आणि वाचावं. त्यामुळं असं गुरुदेवां माऊलीच एक उदाहरण सांगतात, दृष्टांत देतात की बाहुल्यांचा खेळ करणारा गारुडी असतो. तो काय करतो, पडद्याच्या मागं हातांचे हावभाव, हातांची हालचाल, हातांची नाही, बोटांची हालचाल करत असतो आणि हालचाल करताना ती हालचाल समोर स्टेजवर असणाऱ्या बाहुल्या हालताना दिसतात. माऊली म्हणतात की सूत्रधारी सूत्रधरी बाहुली नाचवे सभे भीतरी. तसं मी काय सांगतेय, तो गारुडी काय करतो, पडद्याच्या आड बोटांची हालचाल करतो. आपल्याला वाटतं की त्या बाहुल्या नाचतात, पण तो बाहुल्या नाचत नसून त्या बोटांच्या हालचालीमुळे त्या बाहुल्या नाचत असतात. म्हणजे स्वतः बाहुल्या काय करत नसताना त्या हालचालीवरून त्या बाहुल्या नाचत असतात. मग ती हालचाल कोण करतो, तो गारुडी करत असतो. तसं मी व्यासपीठावर बसले, आता माझ्या गुरुदेवांनाच मी खरं तर प्रथम पडली त्याचमुळं की गुरुदेव आता जे काय तुम्ही वधवून घेताल ते, कारण भंडार खूप दिलेला आहे. पूर्वी पाठाला दर रविवारी येत असताना गुरुदेव असताना असं एक ओवी म्हटलं की पटपट पटपट म्हणायला येत होतं. पूर्वी सांगते बरं, आत्ताचं नाही सांगत. आता एक ओवी ही अर्धी ओवी ती अर्धी ओवी असं कॉम्बिनेशन व्हायला लागलेलं आहे. मी पहिली दुसरीचा दृष्टांत दिला तो याच कारणाने, ब्रह्मचारी असताना खूप मुखोद्गत होतं, खूप पाठ होतं किंवा भरभर पण पाठांतर होतं. पण गृहस्थी झाल्यानंतर गुरुदेवांचं वाक्य फार आवडायला लागले, आता उमजायला लागले. पहिलं आवडत होतं, आता उमगतंय. काय, एकटा जीव सदाशिव. नंतर एकाचे 2 झाले, दोनाचे 4 झाले की मग काय होतं ते आता उमगायला लागलेले, समजायला लागलेले. बरं असो, तसं गुरुदेव माऊली माझ्या मुखातून जे काय वधवून घेतील ते तुम्ही गोड मानून घ्या. आपलाच भक्त परिवार आहे असं मी माझ्या मनाला समजवतेय. तुमच्या समोर सांगते काय की आपलाच भक्त परिवार आहे आणि ते आपल्याला समजून घेणारे आहेत असं म्हणून
प्रवचनाला नाही तर गुरुसेवेला सुरुवात करते. कारण प्रवचन करण्यासाठी पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, असं माझं स्वतःला मी किंवा गुरुदेव आपले गुरुदेवां म्हणजे अवांतर बोलणं कधीच नसायचं. तसं मी पण डोक्यात ठेवलेलं की जेव्हा केव्हा प्रवचन करेल ना, तर ते अभ्यासू असलं पाहिजे. आता माझा अभ्यास काही राहिलेला नाहीये. हे का वारंवार सांगतेय? कारण माझ्या काही चुका झाल्या तर तुम्ही पोटात घेताल ना, म्हणून सांगतेय. आता वेळ पण खूप आहे. मला प्रश्न पडला आहे की एवढी 1 तास गावाच्या ठिकाणी काही नाही वाटत, कारण गावकऱ्यांना थोडंच माहीत असतं. सगळेच अभ्यासू असतात का? एखादा मोजका असतो, मग त्याला बोलता येतं. पण सगळे अभ्यासू भेटल्यानंतर आपली तत-मम फजिती होऊ नये म्हणून ही सारवा-सारव आहे. असं समजा, हरकत नाहीये. "जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच ऐकू." ही ओवी मी या वर्षात पहिल्यांदा प्रवचन सारोळा येथे केलं, तिथलीच घेतलेली आहे. का माहिती आहे? कारण फजिती झाली तर तिथलं आठवून काहीतरी सांगता येईल म्हणून घेतलेली आहे. तर या ओवीला सुरुवात करण्यापूर्वी मला महाराजांनी गीतेवरचं सांगितलं, म्हणजे अभ्यासातलं वेदांताचा सार तर सांगितलाच, विचारसागर ग्रंथातलंही खूप सांगितलं. 1-2 अध्याय मी सुद्धा श्रवण केले. महाराज सांगत असताना थोडेफार मला पण थोडंफार म्हणते आलं, कारण पाठपुरावा राहिलेला नाही. आणि आपल्याला माहिती आहे, एकदा का पाठपुरावा आपण करायला विसरलो की आपल्याला पुढचं मागचं काय आठवत नाही. पुनरावलोकन पाहिजे, पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. गुरुदेव सारखे म्हणायचे, आपल्या सगळ्यांच्या समोर गुरुदेव आहेत आणि गुरुदेवांचं आचार पण माहिती आपल्या सगळ्यांना. गुरुदेव जाता येता सुद्धा हातात चिठ्ठी असायची, ओवी म्हणत जायचे, ओवी म्हणतच यायचे, म्हणजे इतका त्यांचा अभ्यास असायचा. असं आता गुरुदेव काय करतील ते तुम्ही तुम्ही ऐकून घ्या. हे मी वारंवार का सांगते, हे मी माझ्या मनाला अगोदर स्थिर करते आणि मग बोलायला सुरुवात करते. का? तर चिंतनाचा अभाव असल्यामुळं. ही ओवी ज्ञानेश्वरीतली आहे. आपण सगळे ज्ञाते मंडळी आहात. आता तुम्ही फार वेदांत ऐकलेलं आहात. त्या वेदांतातून थोडंसं बाहेर काढते, कारण वेदांत मीच विसरून गेलेले आहे म्हणून थोडंसं बाहेर काढते. वेदांतातलं सांगणार म्हणजे संत साहित्य सांगणार आहे, पण वेदांत सांगणार नाही. का सांगणार नाही त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, मीच विसरून गेलेली आहे. तर वेदांतामध्ये सॉरी, ही ओवी ज्ञानोबरायांची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली आहे. आता भगवद्गीतेबद्दल थोडंफार बोलावं असं मला वाटलं, कारण गीता जयंती डिसेंबर महिन्यामध्ये असते. मागच्या वेळेस पण मी प्रयत्न केलेला, पण तेव्हा मी विसरून गेलती बोलण्याच्या ओघामध्ये, कारण तेव्हा थोडंसं चिंतन होतं. आता चिंतन नाहीये ना, त्यामुळे ते आता बोलायचं आणि आठवून सांगायचं. तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि या 18 अध्यायामध्ये वेदांतामधलं जे महावाक्य आहे, तत्त्वम असी, या महावाक्याचे अध्यायांची विभागणी केली गेलेली आहे. आता ती कशी म्हणाल, तर 1 ते 6 अध्याय आहेत. पहिले 1 ते 6 अध्याय आज जे पारायणामध्ये झाले, ते त्या अध्यायामध्ये त्वम पदाचा विचार केला गेलेला आहे. 1 ते 6 अध्यायामध्ये 7 ते 12 अध्यायामध्ये तत् पदाचा विचार केला गेलेला आहे आणि 13 ते 15 अध्यायामध्ये असी या पदाचा विचार केला गेलेला आहे. तत्त्वम असी असं 1 ते 15 अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीता संपते. कारण भगवंत सांगतात, इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मया नघ, हे गुह्य ज्ञान इथंच संपलेलं आहे. म्हणजे 1 ते 15 अध्यायापर्यंत श्रीमद भगवद्गीता पूर्ण समाप्त होती. मग 16, 17, 18 हे काय आहेत, तर ही जी भगवद्गीता सांगितली गेलेली आहे, ती भगवद्गीता कोणाला सांगावी, कुठं सांगावी, कसं सांगावी, याचं वर्णन 16व्या अध्यायात केलेलं आहे. आणि त्याच्या पुढं जे त्रिगुण आहेत किंवा सत्व रजतम या 3 गुणांचा विचार, आत्मा कसा आहे आणि सत्व रजतम हे 3 गुणांचा विचार 17व्या अध्यायात केला. आणि 1 ते 15 जे अध्याय आहेत, जी भगवद्गीता आहे, त्याचा समारोप किंवा त्याचा सार हा फक्त 18व्या अध्यायामध्ये केला गेलेला आहे. आता मला सांगायचंय की ही गीता फक्त गीता, माझ्या आईचं नाव पण गीता आहे बरं का. कदाचित माझ्या आजोबांनी त्यामुळंच ठेवलेलं असेल की गीता वाचे जे म्हणती पुनरावृत्ती तया पुनरावृत्ती नाही नरा, म्हणजे त्यांना पुन्हा जन्माला यावं लागत नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे करावं लागत नाही, जो वाचेने गीता म्हणतात.
गुरुदेवांच्याच पाठामध्ये बसलेले असताना एक दृष्टांत गुरुदेवांचा मला आठवला. तो असा की श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला कृष्णाने सांगितली, बरोबर आहे. आणि हा हिंदू धर्मांचा सर्वश्रेष्ठ भगवत गीता, गीता आणि भागवत हे हिंदूंचे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहेत. तर स्वामी विवेकानंद शिकागो, अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी धर्म परिषदेला गेलेले होते. गुरुदेव सांगतात की त्यांनी एका वाक्यामध्ये त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथील धर्म परिषदेची जी सभा भरलेली होती ते एका वाक्यामध्ये त्यांनी ती सभा जिंकली. ते वाक्य असं होतं, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या येथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो. काय आहे, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं म्हणता क्षणी तिथले सगळ्या लोकांनी स्वामीजींचं काही वेगळं पण जाणवलं. त्या धर्म परिषदेत स्वामीजी आपला हा श्रीमद भगवद्गीता हा एवढा छोटासा, तो छोटा म्हणता येणार नाही पण दिसताना आकारमानाने तो छोटासा ग्रंथ घेऊन गेले. आणि ग्रंथ घेऊन गेल्यानंतर स्वामीजींनी काय केला, तो ग्रंथ भले मोठे मोठे ग्रंथांच्या लाईन असणाऱ्या त्या ग्रंथांच्या जागेवर ठेवला नेऊन आणि असंच चेअरवर खुर्चीवर जाऊन बसले. बसल्यानंतर ते त्यांचं प्रत्येक जण आपापल्या ग्रंथाचं वर्णन, आपापल्या ग्रंथाचं चिंतन सांगत होतं, महत्त्व सांगत होते. स्वामीजींवर वेळ आली, पण एवढा छोटा ग्रंथ पाहून स्वामीजी बसलेले असतानाच हा इतका छोटासा ग्रंथ पाहून सगळ्यांनी त्याच्यावर तर अगोदर हसले, अगोदर स्वामीजींच्या पेहरावावर हसले. स्वामी विवेकानंद आपले सगळ्यांना माहीत असतील, स्वामीजींचा किती साधा पोशाख होता, सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग अशी त्यांची विचारसरणी होती. असं स्वामीजींचं पोशाख पाहून सगळेजण हसू लागले, हा काय साधू सांगणार आहे आणि काय वर्णन करणार आहे. म्हणून तो स्वामीजींचा हा ग्रंथ काय केला, त्या मोठ्या ग्रंथांच्या वरती असणारा ग्रंथ मध्ये ठेवला. दुसऱ्याला वाटलं की हा एवढीसा ग्रंथ आहे, काय दिसणार आहे, त्याने तो गीता ग्रंथ काढला आणि सगळ्यात खाली ठेवून दिला. स्वामीजी फक्त निरीक्षण करत राहिले, कारण प्रत्येकावर वेळ येत असते. स्वामीजींवर जेव्हा नंबर आला तेव्हा स्वामीजी म्हणू लागले की मी इथं बसलेलं असताना फक्त निरीक्षण केलं की माझे हे जे बांधव जमलेले आहेत ते किती थोर आहेत. त्यांनी गीतेचं महत्त्व सांगण्यासाठी मला प्रवृत्त केलेलं आहे. कारण एक बांधव उठला आणि त्यांनी काय केलं, पहिल्यांदा हा माझा जो गीता ग्रंथ आहे तो घेतला आणि मध्यभागी ठेवला. आता मध्यभागी का ठेवला, तर स्वामीजी म्हणतात की हा जो गीता ग्रंथ आहे, आमच्या भारतामध्ये इंडियामध्ये काय करतात, पुरणपोळी केली जाते. आपल्या सगळ्यांना पुरणपोळी माहिती आहे. कणकेत पुरण का पूर्णात कणिक, काय असतं बरं, कणकेमध्ये पुरण असतं, बरोबर ना. तसं ह्या इथं जे काही ग्रंथ बसलेले आहेत, की ग्रंथ मांडलेले आहेत, तो गीता ग्रंथ या सगळ्या ग्रंथांचा पुरण आहे. पुरण म्हणजे त्या पुरणपोळीचं सार आहे. या सगळ्या ग्रंथांचं हे काय, वचनाला बसल्यावर ना जय श्रीराम म्हटलं कोणताच अडथळा येत नाही. गुरुदेव म्हणतात, बाहेर जाताना, येताना, फोनवर बोलताना, दरवाजा वाजवताना काय म्हणायचं, जय श्रीराम. आणि आज मी विसरली म्हणून समर्थ दादांच्या प्रवचनात अडथळा नाही आला, पण माझ्या आला. कारण का, काय बरं, जय श्रीराम म्हटलं नाही. पुन्हा एकदा आपण काय करूया, जय श्रीराम. असं नाही, जरा कडक आवाजात झालं पाहिजे, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हा, कशी एनर्जी ड्रिंक मिळाल्यागत झालं का नाही. तर स्वामीजी म्हणू लागले, ती कणिक, ते सार म्हणजे हा माझा भगवद्गीता आहे, माझा ग्रंथ आहे. दुसऱ्याला राहवलं नाही, त्यांनी काय केलं, तो छोटासा ग्रंथ घेतला आणि त्यांनी खाली ठेवला. स्वामीजी म्हणतात, तो गृहस्थ पण किती हुशार आहेत. ते म्हणतात, आमच्याकडं जेव्हा बिल्डिंगचं बांधकाम करतात तेव्हा डायरेक्ट वरून बिल्डिंग तयार होत नाही, त्यासाठी काय लागतो, पाया लागतो. या सगळ्या ग्रंथांचा हा गीता ग्रंथ काय आहे, पाया आहे. बिल्डिंग जर मजबूत पाहिजे असेल, बिल्डिंग जर भक्कम पाहिजे असेल तर त्याचा पाया मजबूत असावा लागतो. तसं हा भगवद्गीता ग्रंथ काय आहे, या बिल्डिंगचा म्हणजे या सर्व ग्रंथांचा पाया आहे. त्यानंतर तिसऱ्याला राहवलं नाही, त्यांनी काय केलं, तो एवढा छोटासा ग्रंथ घेतला आणि सगळ्या ग्रंथांच्या वरती ठेवला. असं केल्यावर स्वामीजी तर खूप खुश झाले. ते म्हणू लागले, आमच्या खूप सारे देवांची मंदिरं असतात, त्या देवांच्या मंदिराचं काम पूर्ण कशावरून झालं म्हणता येतं, तर जेव्हा त्या मंदिराला कळस बसवला जातो तेव्हा. हा गीता ग्रंथ या सर्व ग्रंथांचा काय आहे, कळस आहे. कळस इतकं श्रेष्ठ या गीतेचं महत्त्व आहे.
गीता इज शॉर्ट, स्वीट अँड वंडरफुल इन ऑल वर्ल्ड. काय आहे गीता? शॉर्ट आहे, छोटी आहे, पण अख्ख्या जगामध्ये, अख्ख्या ग्रंथांमध्ये गीतेसारखा ग्रंथ नाही. तुकोबाराय म्हणतात ना, गीता भागवत करीती श्रवण. का फक्त गीता आणि भागवत? कारण गीतेचं खूप सारं महत्व आहे. तर या श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. आपण बघितलं 1 ते 6 अध्यायामध्ये तत्पदाचा विचार केला, त्वम पदाचा विचार केला गेलेला आहे. ही सॉरी म्हणायची वेळच येऊ नये म्हणून मी अगोदरच सांगितलेलं आहे. 1 ते 6 अध्याय हे त्वम पदाचा विचार केला गेलेला आहे. आता 1 ते 6 अध्यायात काय झालेलं आहे बरं? तर 1 ते 6 हा अध्याय थोडासा काय तो अल्प परिचय देऊन जाते, कारण आपण सगळेजण ज्ञानी आहात, अभ्यासू आहात. एका एका अध्यायात काय काय झालं ते ओझरतं सांगून जाते. ढोल ताशा पथकाचा आवाज खूप छान येत आहे तुम्हाला, कारण माझा आवाज पोचू नये असं वाटत असावं, पण असू द्या. तुम्ही काय करा, अर्जुनाच्या पंक्तीला बसा. म्हणजे काय, तर मनाचे कान करून इकडे लक्ष द्या. ढोल ताशाचा आवाज आला तरी सुद्धा ते सार ग्रंथामध्ये काय सांगितले ते ऐका. पहिल्या अध्यायात अर्जुनाने तक्रार केलेली आहे. भगवंताला सांगितलं की देवा, हे काय करतोयस? हे जे तू महायुद्ध रणांगणात आणलेलं आहे कुरुक्षेत्रामध्ये, पण मला ज्यांच्याबरोबर लढायचंय ते कोण आहेत? माझे आप्त मंडळी आहेत, माझे गुरुजन आहेत, आणि त्यांच्या विरुद्ध लढायचं. अर्जुनाने पहिल्या अध्यायात काय केलेली आहे? तक्रार केलेली आहे. कुणाकडे तक्रार केली? भगवान श्रीकृष्णांकडं. दुसऱ्या अध्याय लगेच उड्डाण करायचं, कारण मी थोडं थोडं सांगणार आहे म्हटलंय. तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्जुन काय केलेले आहे? शरण गेलेले आहेत. कारण शरण गेल्याशिवाय, आपण ओवी पण हीच घेतलेली आहे, जो मज होय अनन्य शरण. जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही, जोपर्यंत आपण गुरूंना शरण जात नाही असं म्हणावं लागेल. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही. ग्रंथ खूप आहेत, पण तो ग्रंथ समजून सांगणारे कोणतरी लागतं. तर गुरुदेवांशिवाय किंवा गुरूंशिवाय ज्ञान मिळत नाही. तर भगवान श्रीकृष्णांना अर्जुन शरण गेलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. भगवंताला शरण गेलेले. तिसऱ्या अध्यायात काय? तिसऱ्या अध्यायात कर्म कसं करावं, कोणतं कर्म चांगलं, कोणतं असा अतिथी देवो भव, किंवा यज्ञ केल्याने काय होतं याची माहिती. कर्म पर अध्याय तिसरा आहे. चौथ्या अध्यायात यज्ञ कसं करावं सांगितलेलं आहे. पाचव्या अध्यायाच्या शेवटी योग सांगितलंय. सहावा अध्याय अख्खा योगाचाच सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल हे सगळं धावत पळत का चाललेलं आहे? कारण मला पण धावत पळतच कळलेलं आहे, असं म्हणायला हरकत नाहीये. बर, 1 ते 6 अध्यायाचं आपल्या लक्षात आलं. तर 7 ते 12 अध्यायात काय केलेलं आहे? त्वम पदाचा विचार केला गेलेला आहे. 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे की भगवंत म्हणतात परा अपरा प्रकृती कशी आहे त्याचं वर्णन 7व्या अध्यायात केलेलं आहे. 8वा अध्याय तर महामेरू म्हणावा लागल. किम अध्यात्म, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणायचं, आदिभौतिक आदिदैविक कशाला म्हणतात त्याचं वर्णन. बरं, आपला प्रयाणकाल जर जवळ आला, मृत्यूची घटिका जर जवळ आली, तर आपला मृत्यू दक्षिणायनात व्हावा का उत्तरायणामध्ये व्हावा त्याचं वर्णन अष्टम 8व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि या सगळ्या अध्यायांचा महामेरू, कारण जे काय 18 अध्यायामध्ये नाही ते फक्त एकट्या 9व्या अध्यायामध्ये आहे. काय असं आहे तर राजविद्या राजगुह्य योगो नाम, असा हा 9वा अध्याय सांगितलेला आहे. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. 11व्या अध्यायामध्ये विराट रूप दाखवलेलं आहे. 12व्या अध्यायात काय केले तर भक्ती रूप दाखवलेलं आहे, भक्ती योग सांगितला गेलेला आहे. या सगळ्या अध्यायांमध्ये तत्पदाचा विचार केला गेलेला आहे. आणि 13, 14, 15 या अध्यायामध्ये असी या पदाचा विचार केला गेलेला आहे. 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ सांगितलेला आहे. 14व्या अध्यायात आत्मा असंग कसा आहे, म्हणजे आत्म्याला या गुणांचा संग कसा लागत नाही त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन करून माऊली म्हणतात की आत्मा त्रिगुणातीत आहे. मग 3 गुणांचा संग लागत नाही, त्रिगुणातीत कसं बरं, काय परिणाम असेल का बरं, मला पण प्रश्न पडलेला आहे. आत्मा त्रिगुणातीत कसा काय, त्रिगुणात्मक कसा काय असतो, त्रिगुणांचा संबंध कसा काय लागत नाही. पाठामध्ये विचार गेला असेल, पण आहे माहिती कुणाला, आत्मा त्रिगुणात म्हणजे 3 गुणांचा संबंध लागत नाही. आत्म्याला 3 गुणांचा संबंध येत नाही, त्रिगुणातीत म्हटलं जातं. का बरं म्हणतात त्रिगुणातीत आत्म्याला? काहीतरी असेल. मंडळींनो बोला, कारण मी अल्पाभ्यासू आहे म्हटलं तरी चालेल. आत्म्याला म्हणजे त्रिगुणातीत आत्मा आहे.
त्रिगुणांच्या विवर्जित असा आत्मा आहे. सत्व रजतम हे तिन्ही गुण आत्म्याला नाहीत. हे 3 गुण शरीरासाठी असतील, देहासाठी असतील, पण आत्म्याचे नाहीयेत. ते का नाहीयेत? कारण हे 3 गुण अध्यस्त आहेत आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठान स्वरूप असतात, म्हणून आत्म्याला तिन्ही गुणांचा संबंध लागत नाही. असं म्हणून भगवंताने ही भगवद्गीता इथंच संपवली. 16व्या अध्यायात सांगितलं गेलं की दान कसं भगवद्गीता कोणाला सांगावी, कशी सांगावी, कुठं सांगावी. कारण हा काय बाजारचा भाजीपाला नाही. बाजारात बसलं घ्या गोविंद घ्या, माधव घ्या, दामोदर घ्या, भगवद्गीतेचा एक श्लोक घ्या असं कोणी म्हणत नाही, किंवा तिथं पण सांगितली जात नाही. कारण अधिष्ठानाशिवाय हे सांगू नये असं एका श्लोकामध्ये वर्णन केलं गेलं आहे. स्थान भ्रष्टान शोभनते दंता केशा नखा नरा. स्थान सोडून ही कुठेही सांगायची गोष्ट नाहीये. 3 गोष्टींना स्थान सांगितलेलं आहे. एक म्हणजे स्थान भ्रष्टान न शोभनते, दंत दात. दाताची जागा आपल्या तोंडामध्ये आहे, ती कुठं पण ठेवून कुठं पण लावून चालेल का? नाही. जर आपला दात पडला तर त्याला म्हणतात डस्टबिन मध्ये टाका किंवा एखाद्या गरोदर मातेच्या घरावर टाका. तर तसं स्लॅबमुळे राहिलेलंच नाही म्हणा, पण तसं टाकत जा असं म्हटलं जातं. केस कुठेही टाकू नका, किंवा केसांची जागा डोक्यावरच ठेवलेली आहे. तसं ही भगवद्गीता कुठंही बाजारचा भाजीपाल्यागत सांगायची जागा नाहीये. त्याला धर्म मंडप पाहिजे, अधिष्ठान पाहिजे, त्याशिवाय काही बोलू नये असं म्हटलं जातं. मग त्याचं वर्णन 16व्या अध्यायात केलेलं आहे. 17व्या अध्यायात सत्व रज तम ह्या गुणांचं वर्णन करून दान कसं करावं, कुठं करावं, पात्र आहे का अपात्र आहे का याचं वर्णन 17व्या अध्यायात केले. आणि या सगळ्याचं सार तो 18वा अध्याय. जर आपल्याला पारायण करता आलं नाही तर फक्त 18वा अध्याय तरी वाचावा. 18वा अध्याय जरी वाचता नाही आला तर श्रवणासाठी येऊन बसावं. श्रवण करायला पण नाही जमलं तर जिथं पारायण चाललेलं आहे त्या पारायणाच्या ठिकाणी जो काही मंडप असेल त्या मंडपाला प्रदक्षिणा करावी. म्हणजे पूर्ण पारायण केलेल्याचं सार, त्याचं फळ ते फक्त श्रवणवाल्यांना पण मिळतं, जो प्रदक्षिणा करतो त्याला सुद्धा मिळतं. असं एकंदरीत श्रीमद भगवद्गीतेचं महत्त्व, श्रीमद ज्ञानेश्वरीचं महत्त्व या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता मी माझ्या ओवीकडे येते. हे सगळं सांगून झाल्यानंतर मी काय केलं माहितीये, एवढा वेळ फक्त माझा वेळ घालवलेला आहे असं मी म्हणत नाही, कारण हे पण संत साहित्यात सांगितलेलं आहे. उगाच कुठलंही बोललेलं नाही, आधारा वाचून कथा केलेली नाही. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, हे सगळं आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. इव्हन आपल्या प्रत्येक पुण्यतिथीच्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी आपल्याला कोणते नाही कोणते महाराज वर्णन करतच असतात. ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगताना हे सांगतच असतात. आता 5वा पंचम पुण्यतिथी स्मरण सोहळा असल्यामुळं मी फक्त काय केलं, त्याचं पुनरावलोकन केलं. तुमच्यासाठी नाही बरं, माझ्यासाठीच केलं. कारण हे मी रिकॉल करते, म्हणजे मीच पुन्हा पुन्हा आठवून सांगते. ही सेवा मी सांगितलं प्रवचन तुमच्यासाठी करत नाही, ही गुरुसेवा मी माझ्यासाठी करते. कारण मीच मला पुन्हा पुन्हा फ्रेश करते, अपडेट करते असं म्हटलं तरी हरकत नाहीये. जो मज होय अनन्य शरण. आता भगवंताने ही जी ओवी सेवेसाठी घेतलेली आहे त्यामध्ये म्हणतात भगवंत की जो मला अनन्य भावे शरण येतो. आता मला म्हणजे कोणाला, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप देवदेवता सांगितलेले. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे, 33 कोटी देव आहेत. आता कोटीचा प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोटी नाम आता हे ना खूप जरा वाढवून सांगता येतं, पण ते कुठं, गावाच्या ठिकाणी. तुम्ही सगळे ज्ञाती मंडळी आहात. कोटी म्हणजे संख्या नव्हे हे सगळ्यांना कळतं. कोटी नाम प्रकार, 33 प्रकारचे देव आहेत. त्यापैकी कोणत्या देवाला शरण गेल्यानंतर आमचा उद्धार होईल. ऐसा मी न देखे कोणी दुजा तीही त्रिभुवनी. कोणाला द्यावं शरण, तर तुकोबाराय सांगतात वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला. काय, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. कुणाला शरण जायला सांगितलं भगवंतांना, तर विठोबाला. जो मजम भगवंताला जो शरण येतो त्याचं काय केलं जातं, त्याचं मी जन्म मरण निवारण्याचं काम करतो. आणि विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. मग का हो, आता भगवद्गीतेत तर सांगितलेलंच आहे, वेदामध्ये पण भगवद्गीता भगवद्गीता आणि वेद याच्यामध्ये काय फरक असेल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवद्गीता भगवंताच्या मुखाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितले गेलेली आहे, पण वेद तसे नाही. जयाचे निज श्वासे जन्म झाले वेदराशे. भगवंताच्या श्वासातून हे
वेद निर्माण झालेले आहेत आणि भगवंताच्या मुखाने जी सांगितलेली ती भगवद्गीता. मी म्हणते वेदांपेक्षाही भगवद्गीता श्रेष्ठ आहे. कारण जागताना झोपेत बोलणं आणि जागृत अवस्थेत बोलणं ह्याच्यामधला तो फरक आहे. तसं तर सारासार विचार केला गेला तर वेद पण श्रेष्ठ आहेत, भगवद्गीता पण श्रेष्ठ आहे. वेद अनंत बोलीला आहे, म्हणजे खूप सारं वेदामध्ये सांगितलेले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्व वेदात खूप काय 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 सांगितलेलं आहे. पण याचं सार काय आहे? विठोबासी शरण जावे. फक्त वेद बोललेत का? नाही. साही शास्त्रांचा विचार अंती तुकाची निर्धार. काय सहा शास्त्र पण सांगतात? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. फक्त सहा शास्त्र सांगतात का? तर तसंही नाही. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. कोणता हेत? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. हे तर तुकोबरायांनी प्रत्येक चरणात सांगितलं. वेदांनी सांगितलं विठोबाला शरण जा, सहा शास्त्रांनी सांगितलं विठोबाला शरण जा, 18 पुराणांनी सांगितलं विठोबाला शरण जा. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात चहुवेद जाण साही शास्त्रकारानं 18ही पुराण हरिसी गाती. सर्वजण हेच सांगतात की पांडुरंगाला शरण जा, विठोबाला शरण जा. हे सगळं जरी असलं तरी आधाराशिवाय आपण बोलू नये, नाहीतर आधाराशिवाय बोललं तर फजिती होत असते. एक दृष्टांत बसल्या बसल्या आठवला म्हणून सांगते. आता तुम्ही म्हणताल वेदांत खूप झाला, 18 अध्यायांचं सार खूप झालं, एक थोडासा, कारण कसं आहे विनोदाशिवाय सुद्धा प्रवचनाला शोभा येत नाही. पत्रावळीचं पान वाढल्यानंतर लोणचं लागतं. लोणचं बरेच जण बघा हॉटेलला जाऊ नये गुरुदेव सांगतात, पण हॉटेलला गेल्यावर पहिल्यांदा वेटर काय आणून देतो? लोणचंच आणून देतो. कारण जोपर्यंत आपल्याला मागवलेलं जेवण आहे ते येत नाही तोपर्यंत लोणच्यावर भागवायला लागतं. तसं प्रवचनातलं काही नाही आठवलं तर थोडंफार लोणचं लावावं, म्हणजे थोडाफार उदाहरण द्यावं. सिद्धांत त्यानंतर सांगितला जातो. दृष्टांत असा द्यायचा की तो सिद्धांताला धरून असला पाहिजे. आधाराशिवाय बोललं की कशी फजिती होती ते मला सांगायचंय. एक गृहस्थ, एक शेतकरी गृहस्थ असतो, त्या शेतामध्ये खूप ऊस केलेला असतो. एक गृहस्थ काय करतो, जाता जाता त्याला खूप भूक लागते म्हणून तो म्हणतो की हा ऊस आपण जरा घ्यावा आणि खावा, असं त्याला वाटत असतं. तो गृहस्थ शेतामध्ये जातो, ऊसाच्या मळ्यामध्ये जातो आणि इकडं तिकडं पाहतो. त्याला काही कोणीच दिसत नाही, म्हणजे त्या शेताचा मालक काही दिसत नाही. न दिसल्यामुळं तो ऊसाला विचारतो, अरे अरे ऊसा. मग तो स्वतःला बरं का म्हणतो. आता ऊस काय बोलत असतो का? नसतो. ऊसाला काय बोलता येत नाही. तो पुरुषच स्वतःला म्हणत असतो, काय म्हणतोस महापुरुषा, अरे घेऊ का 2-4? तो स्वतः म्हणतो स्वतःला. परत तोच स्वतःला सांगतो की अरे 2-4 काय, घे की 5-6. असं म्हटल्यानंतर तो भराभरा ऊस घेतो, त्याची मोळी बांधतो, ऊसाची मोळी तयार करतो. आता ज्याला भूक लागली त्यांनी एक घ्यावा, तिथल्या तिथं बसावं, झाडाखाली बसावं किंवा आपल्या त्या बांधावर बसावं, रेटून खावं आणि मोकळं व्हावं, का नाही? पण मोळी बांधून काय गरज आहे का? जर एक खाला तर त्याला चोर म्हटलं जात नाही, पण मोळी बांधल त्याला चोर मात्र म्हटलं जातं. अशी ऊसाची मोळी बांधलेली तो जो शेताचा मालक असतो तो बघतो, अरे ऊसाची मोळी बांधून हा काही खाणारा दिसत नाही तर हा चोरणारा दिसतोय. तो म्हणतो, काय हो महाराज, तुम्ही विचारलं का कुणाला ऊस घेऊ का वगैरे? नाही म्हटले, मी काय तर वेडाबिडा आहे का? मी विचारल्याशिवाय कुणाचंही काही घेत नाही. असं म्हटल्यावर तो म्हणतो, कोणाला विचारलं? मग काय, मी काही बावळट बिवट वाटलो काय? मी या ऊसाला विचारलं. आता बघा ऊस काय बोलत असतो का? हा, ऊसाला विचारलं. मग बोलला का ऊस तुमच्या बरोबर? तो म्हटला, हा हा बोलला की. काय म्हटला? अरे महापुरुषा घे 2-4 असं म्हटला. होय का? तो म्हटला, शेतकरी, जगात ना शेरास 1.25 माणसं असतात. तुमच्या लक्षात येतंय दृष्टांत? जगात माणसं शेरास 1.25 असतात. तो पण शेतकरीच होता. त्याच्या खांद्यावर असूड होतं. त्याला मोगलाई भाषेत कोरडे असं पण म्हणतात. बरं, तो असूड शेतकरी तो काय करतो, तो असूड घेतो आणि असं आकाशामध्ये भिरकावतो आणि म्हणतो, अरे अरे कोरड्या. स्वतःलाच बरं का म्हणतो, काय म्हणतोस थेरड्या, लगाव का 2-4, लगाव की 5-25. असं म्हणता तो सटासट 5-25 फटके त्या महापुरुषाला लावलं जातो. त्या महापुरुषांनी खरंच विचारून घेतलेला असतो का? नसतो. जगात शेरा 1.25 माणसं असतात. आधाराशिवाय बोललं की अशी फजिती होती. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाणं फळ त्याचे. ग्रंथांचा खूप सारा अभ्यास करावा आणि मग बोलावं.
खूप सारा अभ्यास मी गुरुदेव असताना करत होती आणि मग बोलत होती. आता जे काही भंडार आहे ते मागचं आहे. म्हणून इकडचं तिकडचं लोणचं घेऊन थोडंफार बोलावं लागतं. का तर सुवासिनीने कुंकवाला कधीही नाही म्हणू नये म्हणून. बरं आता मला समजलं, की 18 पुराणांनी सांगितलं, वेदांनी सांगितलं, 6 शास्त्रकारांनी सांगितलं, की पांडुरंगाला शरण जा. पण कोणी जावं, कोणाला जावं, का जावं, कसं जावं, हे तर खूप गुरुदेव म्हणजे ना मी पहिली प्रवचन करायची ना, तर गुरुदेवांकडे जायची. जिथं कुठं मला प्रवचन सेवा यायची ना, त्यावेळेस गुरुदेवांकडे जायची आणि सांगायची, "गुरुदेव मला इथं प्रवचन करायचंय." मग गुरुदेव काय करायचे, ज्ञानेश्वरीची म्हणजे काय म्हणतात ना, आयतं ताट मांडायचे माझ्यासमोर. आता त्याची उणीव मला फार पदोपदी भासत असते आणि तसं गुरुतुल्य चित्राताई आहेत, विनायकदादा आहेत, पण ना शिष्यच कमी पडलेला आहे. तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. असे गुरुतुल्य व्यक्ती खूप साऱ्या इथं आहेत. मी त्यांना विचारून करू शकते, पण शिष्याची झोळीच अपुरी आहे असं म्हटलं तरी चालेल. गुरुदेवांच्या पाशी बसायचं, गुरुदेव ओवी सांगायचे, त्या ओवीतला मसाला सांगायचे आणि कसं रंगवून सांगणार हे सुद्धा सांगायचे. मी कितीतरी प्रवचनं म्हणजे 5-6 प्रवचनांचं जे चिंतन मी मांडलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे. आता सुद्धा मी सपोर्ट सिस्टीम माझ्याबरोबर घेऊन आलेली आहे. फक्त उचकटली नाहीये, कारण आपलीच मंडळी आहेत असं म्हणून बोलतीये. तर ती सपोर्ट सिस्टीममध्ये कितीतरी गुरुदेवांनी सांगितलेलं आणि मी लिहिलेलं आहे. त्यातला मसाला कसा भरायचा, तो कसा रंगवून सांगायचा, एखादा दृष्टांत, सिद्धांत कसा पटवून सांगायचं, हे गुरुदेवांसारखं आपल्याला नाही जमू शकत. पण त्यांनी मला तसं सांगितलेलं आहे, तसं शिकवलेलं आहे किंवा बरंच काय-काय शिकवलंय. वेदांत तर माझ्या खरंच आता सांगू का, व्यासपीठावर बसलेली आहे. काही म्हणजे काही डोक्यात राहिलेलं नाही. कारण माहिती अरे संसार, संसार जसं कप बशीचं घर. कारण संसाराच्या पायी घालून या शून्य. खरंच झालेलं आहे, अवघड आहे. संतरती इति संसार हा. आता का म्हणतीये संसार, संसार, संसार? अगोदर ब्रह्मचारी असताना वाटायचं कधी लग्न होईल, कधी लग्न होईल. आता वाटतंय रे ते ब्रह्मचारी पदच चांगलं होतं, की अभ्यास करायला भेटत होता, चिंतन करायला भेटत होतं. लग्न झालं वाटलं कधी मूलबाळ होईल, पण आता समजतंय ते रांगायला लागलं, की कसं आपला ज्ञानेश्वरी कुठं जातोय, हरिपाठ कुठं जातोय, हे सगळं कळायला लागलेलं आहे. अजून आता पुढच्या वर्षी तर काय करते काय माहीत नाही. आता तरी चला गुरुदेव, गुरुदेव करत, करत आपलं चाललेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. आपल्या आता विषय चाललेला होता, की कोणी जावं, कोणाला जावं, का जावं आणि कसं जावं. इन शॉर्टमध्ये सांगते, कारण सुपुत्र उठलेले आहेत आणि पुत्र उठल्यानंतर काय त्याला गरज असते, तर आईचीच गरज असते. दिसलेलं आहे. बाळ तसं खूप गुणाचं आहे बरं का. ते काय रडत-बिडत काही नाहीये. पण माझ्याकडचा मसाला संपलाय म्हणून मी म्हणते माझं बाळ उठलेलं आहे. का तर हे आपलं परिवार आहे म्हणून असं स्पष्ट बोललं ना, तर मला काही वाटत नाही. कोण काय म्हणेल ह्याची मी विचारच करत नाही. कारण जे हृदयात आहे ते ओठावर येते आणि तेच बोलायचं असं मी ठरवलेलं आहे. कोणी शरण जावे, कोणाला जावे, का जावे आणि कसं जावं हेच इतकंच सांगायचं आहे. तर कोणी शरण जावं तर जीवाने शरण जावं. जीवानीच का जायचं शरण? कोणी शरण जावं तर जीवाने जावं. का जायचं? तर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोगा. आपल्याला हे एवढं छान सुदृढ मानव देह दिलेला आहे. हे तर मनुष्य जन्म मिळणं खूप अवघड आहे. 50% झाल्याशिवाय मनुष्य जन्माचा वारा लागत नाही, नरदेह मिळत नाही. तर तो नरदेह आपल्याला मिळालेला आहे. तो कशासाठी? तर याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा मोक्ष स्वरूपाला किंवा भगवंत स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी हा मानव देह आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यासाठी म्हणजे जीवानी शरण जायचं. कोणी जायचं आपल्या लक्षात आलं? जीवानी शरण जायचं. का जायचं? तर हे नरदेह आपल्याला भगवंतानी दिलेला आहे म्हणून. इतर प्राण्यांच्या तुलनेत पाहिलं तर आपल्याला सगळं काही आहे. म्हणजे हात, पाय, कान, नाक, डोळे, मुख, बोलाया वचन सगळं काही आहे. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवितो हरिविन. भगवंताशिवाय हे कोण बोलवत नाही, कोणी करत नाही. तर म्हणून त्या भगवंताला शरण जायचं, जीवाने जायचं. कोणाला जायचं? त्या पांडुरंगाला जायचं. का तर आत्ताच आपण बघितलं 33 कोटी देव आहेत, पण पंढरीनाथाशिवाय सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. हे सर्व सुख आपल्याला पाहिजे असेल. आता आपण गावाकडे मी म्हणत असते कायमच, आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? आपले गुरुदेव पण सांगायचे, सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख पाहिजे.
दुःख कुणाला नको. मला नाही, माझ्या शेजारणीला भेटलं तरी चालल. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे न जीवे. मला नको दुःख, मला सोडून कोणालाही मिळू दे. मला काय पाहिजे? सुख पाहिजे. मग सगळ्यांना सुख पाहिजे ना. मग तुम्ही कुठं कुठं जा, सुखालागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. मग काय होईल? मग अवघाची सुखरूप होशी. तिथं सुखाचा सागरच भरलेला आहे, ओथंबून सुख आहे. सगळ्यांना सुख प्राप्त होईल. म्हणून तुम्ही पंढरपूरला जा. जीवाने जायचं. का जायचं? तर आपल्या पाठीमागं भय लागलेलं आहे. कशाचं भय लागलेलं आहे? जन्म आणि मृत्यूचं भय लागलेलं आहे. तुका म्हणजे आपल्या पाठीमागं भय लागलेलं आहे. जन्म मृत्यूचं भय संपवायचं असेल, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, हे जर रहाट गाडगं चक्र हे संपवायचं असेल, तर आपण पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे. आता कसं जायचं पांडुरंगाला शरण? तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तनु मनु जीवे किंवा तया अहम वाचा चित्त देवोनिया शरण निघ. आता माऊली उदाहरण सांगतात, महोदधिका गांग रिगाले जैसे. जशी गंगा नदी असते, ती गंगा नदी सर्वांगाने त्या समुद्राला मिळून जाऊन मिळते आणि समरूप समुद्र स्वरूप होऊन जाते. गंगा नदी वाहत वाहत समुद्रात गेल्या. तुम्ही मागच्या वर्षी तीर्थ चार धाम केले, तेच चुकून माझ्याकडून राहून गेले म्हणायचं. असं खूप वाटत होतं. मी ऑनलाईन चार धाम यात्रा केलेली आहे बरं का. कारण जिथं जिथं तुम्ही असताल तिथं तिथं मी लाईव्ह प्रक्षेपण बघत होती. खूप वाटत होतं घरी बसून चार धाम यात्रा झालेली आहे. आता तुम्ही इथं बसून पंढरपूरला जाऊ शकता का नाही? जाऊ शकता. कसं? मनाने का नाही? पोचला का पंढरपूरला? घेतलं का दर्शन पांडुरंगाचं? सगळ्यांचं मन जातं. तसं ना, मी पण चार धाम यात्रा केलेली आहे. आता कशी म्हणाल, तर घरात बसून चार धाम यात्रा केलेली आहे. खूप वाटत होतं, पण नाईलाज होता. तर चार धाम यात्रेमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की नदीचा प्रवाह एकदा का समुद्रात जाऊन मिळाला, की तो नदी न राहता समुद्रासारखी होऊन जाते. तसं भगवंत म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. जो मला अनन्य भावे शरण येतो, त्याचं मी जन्म आणि मृत्यूचं निवारण करण्याचं, कायमचं त्याच्यावर चिरापडे म्हणजे तैसे येणेची शरीरा शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. अगदी त्याच्यावर दगड ठेवण्याचं, पूर्णतः बंद करण्याचं काम मी करल. पण कसं? जो मला अनन्य भावे शरण येतो तसं. जसं गंगा नदी सर्वांगाने समुद्राला जाऊन मिळती, तसं आपण पण सर्वांगाने जायचं. म्हणजे काय? सर्वांगाने जायचं म्हणजे अख्खा अंग घेऊन जायचं असं का? तर नाही, हा शारीरिक शाब्दिक अर्थ झाला. तसा नव्हे. इथं अर्थ असा अभिप्रेत आहे की अहंकार सोडून तया अहम वाचा चित्त, सर्व सोडून अहंकार अभिमान तो लांब ठेवून भगवंताला शरण जा. मग काय होईल? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बघा ना, आवडीनं भगवंताला शरण गेल्यानंतर नाही नाही म्हणता अर्धा पाऊण तासाची सेवा करून घेतली का नाही, काय न न म्हणता म्हणता म्हणता, म्हणजे हे नाही येत ते नाही येत, हे विसरली ते विसरली, करत करत का होईना, पण भगवंतानी ती सेवा करून घेतली का नाही. तसं जर अनन्य भावे शरण गेला, तर जन्म मरणाच्या ह्या ज्या चक्रामध्ये आपण पडलेलो आहोत, आता आपल्याला जन्म मरण भोगावं लागतंय, तर त्या चक्रावर कायमची दगड ठेवायचा असेल, तर त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. एवढंच नाही, संतांना शरण जा. कारण संत संगत, आत्ताच महाराजांनी सांगितलं की संतांच्या संगतीशिवाय आपल्याला विवेक प्राप्त होत नाही. विवेक जर नसेल तर आपल्याला मुक्ती मिळू म्हणजे विवेकच नाही. विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व, मोक्ष जर पाहिजे असेल तर साधन चतुष्टय आपल्याला बनावं लागेल, आणि तसं असल्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. हे मी बोलू शकत नाही, कारण मी तशी राहिलेली नाहीये. एवढा आता म्हणजे अधिकार माझा कमी झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण भगवंताकडे जायचं असेल, फक्त आता माझ्याकडे एक भाव राहिलेला आहे, आणि तो भाव घेऊन मी भगवंताला किंवा आपण सर्वांनी भगवंताला शरण जावं. आणि शरण गेल्यानंतर आपल्या जीवाचा उद्धार करण्याचं काम तो पांडुरंग परमात्मा करत असतो. आता तुम्ही म्हणाल कसं करत असतो? तर त्यासाठी गुरुदेवांचं आपल्या सगळ्यांकडं पुस्तक पुस्तक नाही म्हणता येईल, ग्रंथ आहे, जीवन साफल्य नावाचा. आपल्या आपल्या गुरुदेवांचा ग्रंथ आहे. त्या गुरुदेवांच्या ग्रंथातलीच ओवी घ्यायची होती खरं तर, पण पाठांतर आता माझं काही होत नाही. संसारात पडल्यानंतर विस्मरण जास्त होतं, पाठांतर होत नाही. हे अनुभवाचे बोल अंगी आलेले आहेत. हे सांगते मी तुम्हाला, की आता पाठांतर राहिलं नाही. तीच ओवी घ्यायची होती, की म्हणजे गुरुदेवांनी त्याच्यात लिहिलेलं आहे, जो अनन्य भावे शरण जातो त्याचं उद्धार कसं भगवंत करतो. गुरुदेवांच्याच त्या प्रवचन पुस्तकामध्ये सांगितलेला एक
छोटासा दृष्टांत आहे चोखोबांचा, संत चोखोबांचा. सगळ्यांनी वाचलेला ग्रंथ आहे. तरी सुद्धा तो का सांगते, कारण तो प्रसंग फार भावूक आहे आणि माझ्या हृदयस्थ म्हणजे मला वाटलं की तो शेअर करावा, तो सांगावा, म्हणून तो एक छोटासा दृष्टांत सांगते. चोखोबांचा जन्म प्रसंग खूप उत्कृष्ट त्याच्यात वर्णन गुरुदेवांनी केलेलं आहे. ते मला वर्णन करता येणार नाहीये. ते तुम्ही जीवन साफल्य ग्रंथ तो वाचा आणि त्याच्यामधील संत चोखोबांचा तो प्रसंग आहे तो वाचा. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे चोखोबांचं जीवन प्रसंग त्याच्यामध्ये. पूर्ण प्रसंग सांगितलेला आहे. तर जो अनन्य भावे देवाला शरण जातो, त्याचं भगवंत काय काय करतो किंवा कोणकोणती कामे करतो, ते त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे ओवी सोडलेली नाहीये, ओवीला धरूनच सांगते की जो अनन्य भावे शरण जातो त्याचं काय होत असतं. चोखोबांच्या जीवनाची जन्माची अभूतपूर्व घटना त्यामध्ये गुरुदेवांनी वर्णन केलेली आहे. गुरुदेव म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जेव्हा एक कोरेगावचे पाटील होते आणि त्यांच्या बागेमध्ये आंबराळीमध्ये आंब्याच्या बागेमध्ये खूप सारे आंबे आलेले असतात आणि ते आंबे भगवंताला प्रसाद दिल्याशिवाय खायचे नाही, असा त्यांचा नियम असायचा त्या कोरेगावच्या पाटलांचा. तर ते भगवंताला प्रसाद द्यावा आणि मग आपण तो उपभोग घ्यावा, प्रसाद समजून त्याचा आस्वाद घ्यावा, म्हणून काही मोजके आंबे काढले झाडावरून आणि एसकर महाराकडे ते मोजून त्याच्यामध्ये चिठ्ठी भरून त्यांनी पंढरपूरला पाठवली. सुदामा आणि सावित्री त्यात हे दोघं दाम्पत्य पंढरपूरला जात असतानाच काय झालं, दरमजल करत करत ते पंढरपूरला चाललेले. ते कोरेगावच्या पाटलाने दिलेली पाटी डोक्यावर आणि रखरखत्या उन्हातून ते जात असताना त्यांना एक वयोवृद्ध ब्राह्मण दिसला आणि तो विनवणी करू लागला की मला काय करा, तुमच्याकडे जे काय असेल पाटीमध्ये ते मला खायला द्या. खायला द्या म्हटल्यावर ते म्हणू लागले, अहो अगोदरच आम्ही जातीहीन आहोत, खूप हलक्या जातीतील आम्ही मंडळी आहेत, तुम्ही आमचा स्पर्श पण सावलीला पण उभं राहू शकत नाही, तुम्ही तर ब्राह्मण दिसताय, आमच्याकडे असं खायला नाही, आम्ही वाटेचे वाटसरू आहे. पण जे काय तुमच्या पाठीमध्ये असेल, कारण पोटामध्ये भडकलेला अग्नी जात वीत काय विचारत नाही. एकदा का भूक लागली आपण विचार करतो का कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, काही विचार करत नाही, फक्त पोटाला पाहिजे असतं. तो ब्राह्मण म्हणू लागला की माझ्या पोटात अग्नी उसळलेला आहे, तुमच्या पाठीत जे काय असेल त्यातलं काहीतरी मला द्या. न राहून शेवटी त्या माऊलीला दया आली आणि तिने एक आंबा त्या पाठीतला काढून त्या ब्राह्मणाला दिला. आंबा चाखून बघितला आणि म्हणू लागले की हा आंबा फार आंबट आहे, म्हणून तो चाखलेला आंबा तसाच त्यांनी परत त्या सावित्रीकडे दिला. तिने पण काय करावा, तो आंबा घेतला आणि असाच आपल्या पदरामध्ये ठेवला, कारण तिला पण माहित होतं या कोरेगावच्या पाटलाने काय केलेले, ते आंबे मोजून दिलेले आहेत आणि मोजून दिलेले आंबे चिठ्ठीमध्ये नोंदवलेले आहेत. उद्या त्या पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी जर विचारलं तर मी काय करल, मी काय सांगल, म्हणून तिने तो आंबा चाखून दिलेला उष्टा केलेला आंबा तिने पदरामध्ये घेतला आणि तसंच दरमजल करत करत ते पंढरपुरात रावळात पोचले. रावळात गेल्यानंतर त्या आंब्यांची पेटी त्या बडव्यांच्या हातामध्ये पुजाऱ्यांच्या हातामध्ये दिली आणि पुजाऱ्यांनी ते चिठ्ठी वाचली आणि वाचून झाल्यानंतर त्यातले आंबे मोजले. आंबे मोजून झाल्यानंतर स्वाभाविक होतं एक आंबा जास्त भरणार होता, बरोबर की नाही? आहात ना सगळे जागे? मी टेस्टिंग केलं, गुरुदेव आपले टेस्ट करायचे, बरोबर ना? तसं टेस्टिंग केलं, एक आंबा कमी भरला. आता यांना काही वाईट वाटलं नाही, कारण त्यांना माहित होतं एक आंबा कमीच भरणार होता. तो आंबा सुदामाच्या त्यांच्या पत्नीच्या पदरामध्ये होता, सावित्रीच्या पदरामध्ये होता. जसा एक आंबा कमी भरला तसं तो म्हटला, एक आंबा कुठे? बडवे म्हणू लागले, एक आंबा कुठे आहे? तसं तिने तो आंबा तपसून पदरातला काढून हा घ्या आंबा असं म्हणणार, तेवढ्यात पदरात हात घातला, तपसून पाहते तर तो आंबा आंबा राहिला नव्हता, त्यातून एक बाळ जन्माला आलं होतं. तो चोखून पाहिलेला प्रसाद, म्हणून त्यांचं नाव पडलं चोखा मेळा, चोखोबा. खूप सुंदर गुरुदेवांचं वर्णन तुम्ही जरूर वाचा. जीवन साफल्य जर ग्रंथ आपल्या सगळ्यांकडे पोचलेला असेल, आपल्या घरात असेल, तर तो प्रसंग वाचा. मला इतकं नाही वर्णन करता आलं, पण गुरुदेवांचं वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला या ओवीचा प्रत्यय येतो, जो मज अनन्य भावे शरण येतो त्याचं भगवंत काय करत असतात. ते सुदामा आणि सावित्रा फार अनन्य भावाने विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. ते खूप आनंदित झाले होते आणि झाल्यानंतर तो प्रसाद पांडुरंगाचा प्रसाद मिळाला, म्हणून त्यांनी नावच त्यांचं ठेवलं गेलं चोखा
मिळा. असे हे संत चोखोबांचं कार्य सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सांगायला गेलं तर गुरुदेवांनी खूप सारं लिहिलेलं आहे आणि वेळ पण खूप आता म्हणजे जवळपास आपल्या ज्ञानसत्राची वेळ होत आलेली आहे. तर बरेच वेगवेगळे प्रसंग, त्यांच्या पत्नीचं बाळंत पण परमेश्वराने केलं, त्यांची वारी, परत एवढंच काय, शेवटी भगवंताच्या समोर त्यांना समाधी स्थान मिळालं. या सगळ्याचं वर्णन जीवन साफल्य ग्रंथामध्ये गुरुदेवांनी केलेलं आहे. जो भगवंताला अनन्य भावे शरण येतो, त्याचं जन्म मरण निवारण्याचं काम. ही जेव्हा मी ओवी घेतलेली ना, तेव्हा मला गुरुदेवांनी एक केवटाचा दृष्टांत सांगितलेला. तो केवटाचा दृष्टांत कसा सांगायचा हे सुद्धा सांगितलेलं बरं का. म्हणजे केवट कोण होता, कसा होता. पूर्वी केवट केवट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रामायणामधील हा प्रसंग आहे. केवट काय करत होता, नावाडी होता, नावाडी. त्यांनी काय केलं, प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात जाणार होते, त्याला माहिती होतं वनवासात जाताना नदी पार करून, समुद्रात नदी पार करून भगवंताला त्या वनामध्ये जायचं होतं. पण हा केवट पूर्वी एक कासव होतं. तो कासव असल्याने आणि भगवंत जेव्हा क्षीरसागरात शयन करायला गेलते, तर तेव्हा हा कासव ना भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आलेलं, म्हणजे पूर्वीचं सांगते, केवटाचा पूर्वजन्म सांगते. तो कासव भगवंताचं दर्शन करायला आलेला. तर दर्शन करायला आल्यानंतर शेषशाही भगवंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लक्ष्मी पायाची सेवा करते आणि शेष डोक्याकडे असतात, लक्ष्मण डोक्याकडे असतात आणि सीता माता पायाची सेवा करत असतात. तर हे दृश्य पाहून लक्ष्मी माता म्हणू लागली, देवाच्या पायाचं दर्शन घेता येणार नाही, म्हणून त्यांनी त्या कासवाला झिटकारलेलं असतं. म्हणून ते कासव पुढं आलं डोक्याकडं, तर ह्या नागाने फुतकारलेलं असतं, म्हणजे फणा मारून त्याला पण हुसकून लावलेलं असतं. तो केवट म्हणू लागला, गत जन्मात मला काही भगवंताचं दर्शन घेऊन दिलं नाही, पण या जन्मात मात्र बघा आता मी काय करतो. केवटाने काय केलं, जेव्हा प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास मिळाला होता, तेव्हा सगळ्या नावाड्यांना सांगितलं की तुम्ही आज सुट्टीवर जा. कारण हा प्रमुख होता केवट त्या नावाड्यांचा. सगळ्यांना लांब असं सुट्टीवर लावलं आणि फक्त एकट्याची नाव लांब आणून ठेवली. कुठंच नाव दिसेना, म्हणून शेवटी त्या केवटाकडे यावं लागलं. केवट फार हुशार होता, जातीने तो कोळी होता. कारण गुरुदेव सांगायचे की किती नाही म्हटलं तरी ती फार हुशार जात असते असं. तर केवटाने काय केलं, सगळ्यांना सुट्टीवर लावलं, एकट्याची नाव ठेवली. आणि जेव्हा लखन भैया विचारायला आले की आम्हाला या नदीतून पार जायचं आहे, आम्हाला नावेची गरज आहे, आम्हाला देताल का नाव, तुमची मिळेल का नाव, आम्हाला पार करो म्हणजे नदी पात्रातून पार घेऊन जाताल का. तर केवट म्हणला, जाऊ शकतो, पण या प्रभू रामचंद्रांचा महिमा मी ऐकलेला आहे. फक्त रजकण लागलं दगडावर, प्रभू रामचंद्रांचे रजकण मातीचे कण दगडावर पडले, त्या दगडाची महिला झाली अहिल्या. अहिल्याचा उद्धार केला, म्हणजे एक महिला झाली किंवा एक स्त्रीचा जन्म झाला. ऑलरेडी माझ्याकडं एक पत्नी आहे. जर का माझ्या नावेला तुमच्या प्रभू रामचंद्रांचे पाय लागले आणि दुसरी जर पत्नी झाली, नावाच्या जीवावर मी माझं पोट भरतोय, दुसरीला सांभाळून कसं काय माझं होईल. म्हणून मी काय करल, माझे जे नियम शर्ती आहेत, अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य करावे लागतील. लखनकडे ऑप्शन नव्हता, पर्याय नव्हता लक्ष्मण भैयाकडे. त्यांनी काय केलं, ठीक आहे तू म्हणशील तसं करता येईल. या केवटाने काय केलं, प्रभू रामचंद्र, लक्ष्मणाला आणि सीतामातेला आपल्या केवटाच्या ज्या ठिकाणी राहतो त्या नगरीमध्ये घेऊन गेले. भगवंतांना एका दगडावर बसवलं. बघा गुरुदेव सांगत होते, म्हणजे मला तो प्रसंग आठवला म्हणून आता मी समारोप करणार होती, पण चालता चालता हा प्रसंग आठवला म्हणून सांगू लागली की अनन्य भावे शरण गेल्यानंतर जन्म मरणाचा उद्धार भगवंत करत असतो. त्या केवटाने दगडावर भगवंताला बसवलं. चांगलं एखादा लाकडाचा ओंडका वनात जरी असलं तरी लाकडाचा ओंडका देता येऊ शकत होता, पण भगवंताला दगडावर बसवलं. दगडावरच का बसवलं, तर कारण दगड स्थिर असतो का, नाही, तो जरा हलणार डुलणारा असा दगड होता. भगवंत जेव्हा हलतील डुलतील तेव्हा तो कोणाचा तरी आधार घेतील परमेश्वर. आणि आधार कोणाचा घेतील, तर जो चरण धुवायला आलेला आहे त्याच. आपल्याला बसवलं खुर्चीवर आणि आपल्या खाली जर एखादा व्यक्ती असेल, आपण जर खुर्चीवरून हालायला लागल्यावर आपण कुठल्या माणसाला म्हणू का, ये ये इकडे ये, मला धर सपोर्ट कर, नाही, जो आपल्या समोर आहे ना त्याचा. भगवंताचे हात माझ्या मस्तकावर लागतील म्हणून भगवंताला दगडावर बसवलं. त्यानंतर काटवट, आता काटवट राहिल्याच नाही, मी तर शब्द पहिल्यांदाच ऐकलेला होता. काटवटीमध्ये काय केलं, भगवंताचे चरण धुवायला घेतले. आता काटवट म्हणजे काय, बरेचसे यंग आहेत त्यामुळे सांगते की काटवट म्हणजे लोखंडाची परात, बरोबर ना. नाही, लाकडाची परात. त्या लाकडाच्या परात लाकडाचीच का घेतली, कारण लाकडामध्ये बरंच पाणी मुरतं, पाणी
म्हणजे झिजतं असं. माझ्या अनेक पिढ्यांना भगवंताच्या पाण्याचा स्पर्श व्हावा म्हणून काटवटीमध्ये भगवंताचे पाय धुतले गेले. आणि धुवून झाल्यानंतर धुत असतानाच एकदा लक्ष्मणाकडे तो केवट बघतो, एकदा सीता मातेकडे बघतो. काय मागच्या जन्मात मला लांब लांब ढकललं, फुटकारा मारला, आता कसं काय? आता तुम्हाला हात लावतात का भगवंत? लावला का नाही मला हात? असं म्हणून झाल्यानंतर म्हणजे असा भाव त्या केवटाच्या मनात होता. त्यानंतर भगवंताचे चरण धुतले. अभिषेक झाल्यानंतर भगवंताला आता पुन्हा चालत न्यायला लागेल का नाही? चालत नेलं की परत माती लागल, परत यावं लागल. म्हणून काय केलं केवटाने? भगवंताला उचललं आणि खांद्यावर बसवलं. किती भाग्य आहे केवटाचं. पहिलं दगडावर आसन दिलं, आपल्याला आशीर्वाद भेटल. दुसरं खांद्यावर घेतलं, प्रभू जगाच्या मालकाला खांद्यावर घेऊन मग त्या नावेमध्ये बसवलं. आता नावेमध्ये बसवल्यावर तरी पटकन घेऊन जावं का नाही? देवाचा सहवास सुटूच नाही असं वाटत होता. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं निवांत देवाचं भजन करत करत तो केवट नाव हाकत होता. लखन भैयाला खूप राग येत होता, लक्ष्मणाला खूप राग येत होता, पण करूच काय शकत नव्हता. वाटत होतं धनुष्य काढावा आणि एक मारावं, पण जर का धनुष्य मारला असतं, केवट म्हणला खुशाल मारा भगवंता लखन भैया, जरूर मला एक बाण काढून मारा. मग काय होईल माहितीये? भगवंताला माझं सावडणं करायला लागल, दशक्रिया विधी करावा लागल, 13वा विधी करावा लागेल, 13 दिवस भगवंताला माझ्या नगरीमध्ये सहवास होईल. खुशाल मारा, म्हणजे स्वतः मेलं तरी चालेल, पण माझ्यामुळं माझ्या नगरीचं पुण्य व्हावं, पुण्यवान व्हावी असं म्हणून खुशाल मला मारा असं म्हणत आरामात नौका पार केली. आणि केवटाने भगवंताला एकच मागणं केलं, देवा आता मला काहीही देऊ नका, मी तुमची मदत केली, पण जेव्हा माझं अंतकाल येईल तेव्हा मात्र मला या अंतकालात माझं रक्षण करा. एवढ्यासाठी याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून मी हे सगळं काही आतापर्यंत केलेलं आहे, ते फक्त शेवटचा दिवस गोड करा. आणि आपण सेवेला घेतलेल्या ओवीमध्ये पण भगवंत हे सांगतात, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. झालेली सेवा भगवंताच्या, गुरुदेवांच्या, माझ्या आई वडिलांच्या, कारण आईशिवाय ही सेवा करता येणं शक्यच नव्हतं. जरा जरी इथं बसून तर मम तर माझं झालंच, पहिल्या श्लोकाला झालं, नमनाच्या श्लोकाला झालं, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण थोडं का होईना वाचण्याचं म्हणजे वाचायला मिळालं त्या माझ्या आईमुळं. आणि बाळ उठल्यानंतर त्याला घेऊन फिरण्याचं काम पण माझे पतिदेव करतात, म्हणून त्यांच्यामुळं ही सेवा करण्याचा योग भेटला, सेवा करता आली. विनायक दादांमुळे ही सेवा करता आली. त्या सर्वांना, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी ही सेवा समर्पित करते. खरंच 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 सांगायचं झालं तर ही वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन, एवढ्या सगळ्या श्रोत्यांमुळं इथं बसणाऱ्याला किंमत असते. आणि तुम्ही इतकं अर्जुनासारखे श्रवण केलं, कारण मध्येच लाईट गेली, मध्येच आवाज आला, हे सगळं होत असताना तुमचं लक्ष चांगलं माझ्याकडं होतं ना? होतं. हां, म्हणून मला ही सेवा करता आली. त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. झालेली सेवा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम